आता सांगलीचा ढाण्यावाग खऱ्या जंगलात आलेला आहे, बरोबर आहे ना? आणि तुम्ही सगळे सरकारी सोबती त्यांच्या सोबत आहात. हे आबा आणि हे दोघजण मला भेटायचे आणि त्यांना मी बघितल्यानंतरच माझ्या मनामध्ये काय असतं ते मी काय सांगत नाही, ते समजून जायचं असतं माझं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये किती लोक दररोज प्रवेश करतात. एकही दिवस असा जात नाही की प्रवेश शिवसेनेमध्ये होत नाही, कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून इथं सवंगड्यांना बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, परंतु त्यांच्यानंतर काही लोक आपल्या सहकार्यांना घरगडी समजू लागले. आणि जेव्हा अहंकार येतो आणि जेव्हा मालक आणि नोकराचा जो काही दर्जा दिला जातो, त्यानंतर मात्र त्या पक्षाला जे काही भविष्य आहे त्याचं अंधारमय होतं. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की हा सर्वसामान्य कार्यकर्ता, उदय सामंत इकडे बसले, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, त्याच्याबरोबर 50 आमदार एकत्र येतात, या राज्यात उठाव करतात, संघर्ष करतात, सरकार उलथवून टाकतात आणि त्याची नोंद राज्य नाही, देश नाही, जगातल्या 33 देश घेतात. हे का होतं? याचं कारण लोकांचा विश्वास, दिलेला शब्द पाळणारा जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना भेटतो त्यावेळेस राजकारण बदलतं आणि मग राजकारण समाजकारणात बदलतं. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे बघून आपण काम करतो. आणि जो उठाव झाला त्यानंतर सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये आपण आणलं. मग लाडक्या बहिणी असतील, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवक, सगळ्यांसाठी आपण योजना केल्या. आणि त्याची प्रचिती आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. हा इतिहास. आणि म्हणून आज लोकांची जी काही ओढा आहे शिवसेनेमध्ये येण्याचा, त्याचं कारण एवढंच आहे की दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतो. आणि म्हणून आता ही तुमची कमी होती. आता महाराष्ट्रातले पेलवान, तर उदयजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे सगळे जे काही तालिमी आहेत हे पेलवान आहेत. हा देखील तुमच्याकडे मराठी भाषा विभाग आहे, हा मराठी मातीतला खेळ आहे आणि याला आपल्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आणि हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पाहिजे. आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार रोज तुमच्या बातम्या, जसं काही कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रसिद्धी चालू होती. सगळे घाबरले होते आणि सगळे म्हणायचे काय चंद्र, मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रावर पाटलांचा प्रवेश कधी आहे. मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही, कारण मी बोलत नसतो, करेक्ट कार्यक्रम करत असतो. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं, हवा टाईट झाली सगळ्यांची, एकच फाईट, वातावरण टाईट. कधी कधी वातावरण टाईट मी पण करत असतो. आणि म्हणून आता महिलांची कुस्ती तुम्ही केली ना, तुम्ही त्याला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली. पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली
आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा, लाडकी बहीण सेना केसरी, लाडकी बहीण सेना केसरी चांगलं आहे, करा. तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा. आता खरा पैलवानच आपल्याकडे आला आहे, त्यामुळे काय चिंता नाही आहे. काही काही सगळे डावपेच मला माहीत नसतात, सगळे डावपेच त्यांना माहीत आहे. आणि सगळे डावपेच सांगायचे पण नसतात, बरोबर ना. त्यामुळे खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे. आज सगळे लोक आज ठाण्यात आलेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने चंद्रहार पाटील यांनी सांगितलं देखील की खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल, ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरदहस्त पाहिजे, राजकीय पाठिंबा पाहिजे. खरं आहे. त्यांचा आखाडा उदय सामंत बघून आलेले आहेत, तुमचं ते तालीम मला तुम्ही दाखवले. खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि इतर मी त्यांना सांगितलं, जेवढे आपल्या तालमी आहेत, जेवढे आपले पेलवान आहेत, त्यांना अडचणी आहेत, या सगळ्या दूर करण्याचं काम. खरं म्हणजे एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. खऱ्या अर्थाने हे पेलवान होणं साधं नाही आहे. त्याला कसब पण लागतं, मेहनत लागते, कष्ट लागतात, सगळं लागतं आणि त्याला मदतही लागते. त्यामुळे ही सगळी ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण करू. उदय सामंत तुमच्या संपर्कात आहेत, राम रेपाळे आहेत, आपलं शरद आहे आणि बाकी सगळे लोक आहेत. आणि मी तर 24/7 आहेच. त्यामुळे काळजी करायची नाही. आणि आता तुमच्या कुस्तीमधली गदा होती, आता पुढं आता तुमच्या हातात सत्तेची आणि विजयाची गदा देखील या ठिकाणी मिळेल. आणि या गदेचा वापर सांगलीच्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे. आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे, सुवास इकडे आहेत आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालमीला आपल्याला संपर्क करायचा आहे, प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे तुमच्या माध्यमातून. आणि जे काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही राहतील. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे. ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही. कारण दररोज टोमणे, रोज आरोप, रोज प्रत्यारोप. पण या एकनाथ शिंदे आणि आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं का? मी म्हणालो तुमच्या आरोपाला मी कामातून उत्तर देईन. आणि कामातून उत्तर दिलं. या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला 232 जागा दिल्या. आतापर्यंतच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. आणि म्हणून आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात आणि तुम्ही मला एक भेटल्यानंतर